प्रेज लॉर्ड. दुःख कोणालाही विचारून येत नाही. ते अचानक येतं आणि सगळं बदलून टाकतं. स्वप्न तुटतात, नाती तुटतात, विश्वास डळमळतो आणि मनात एकच प्रश्न, हे माझ्या बरोबरच का? पण एक सत्य ऐका, दुःख तुम्हाला संपवायला येत नाही, ते तुम्हाला घडवायला येत. लोखंडाला तलवार बनायचं असेल तर त्याला अग्नीतून जावं लागतं. तसंच तुमच्यातली ताकद दुःखाच्या आगीतूनच बाहेर येते. बायबलचं वचन सांगतं, आताचे दुःख भविष्यात प्रकट होणाऱ्या गौरवाच्या तुलनेत काहीच नाही. आज तुम्ही रडत असाल, पण हे अश्रू व्यर्थ नाही. देव तुमच्या प्रत्येक वेदनेची नोंद ठेवी. बायबलचं वचन सांगतं, स्तोत्र संहिता 34 आणि 19 म्हणते, धार्मिकाला अनेक क्लेश येतात, पण परमेश्वर त्याला त्यापासून सोडवतो. दुःख तुमची ओळख नाही, ते तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही घडत आहात. म्हणून आज निर्णय घ्या, मी वेदनेत हरणार नाही, मी वेदनेत उभा राहणार नाही, कारण जिथे जखम आहे तिथे एक सामर्थ्य आहे. आणि लक्षात ठेवा, दुःख तुम्हाला कमजोर करत नाही, ते तुम्हाला देवावर अधिक मजबूत करते. आमीन. गॉड ब्लेस.